गुड मॉर्निंग. मग आपण आज विविध नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरचं थर्ड लेक्चर पाहतो. याच्या अगोदरचे दोन लेक्चर झाले. आज आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप, आपण आतापर्यंत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच बोलतो. आज आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. ऑफ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला माहिती. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो की आपण एखाद्या मेटल सरफेसवर, सपोज आपण एखादं मेटल जर कन्सिडर केलं ज्यामध्ये आपल्याला काय असतात फ्री इलेक्ट्रॉन्स, याच्यावर काय करतो आपण कुठली तरी एनर्जी, हिच्यामध्ये आपल्याला कोणती एनर्जी इन्सिडेंट करायची, लाईट एनर्जी. लाईट इन्सिडेंट करतो म्हणजे काय इन्सिडेंट करतो आपण, फोटॉन्स. फोटॉनची एनर्जी किती असते, E इज इक्वल्स टू एच म्यू. आपण याच्या अगोदरच्या टर्म्स बघितले, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, की किती फ्रिक्वेन्सीचा फेनॉमेनॉन लक्षात ठेवायचं की कोणती आपण फ्रिक्वेन्सी कशी लागते आपल्याला, हाय फ्रिक्वेन्सी लागते, और वेव्हलेंथ जी ती कशी लागते, लो. आता हाय फ्रिक्वेन्सी किंवा लो वेव्हलेंथ म्हणजे किती फ्रिक्वेन्सी किंवा किती वेव्हलेंथ किंवा किती एनर्जी लागते ते टर्म बघितले आपण की कोणत्या फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट केला म्हणजे आपण म्यू नॉट. म्यू नॉट कोणती फ्रिक्वेन्सी असते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कोणती फ्रिक्वेन्सी असते, मिनिमम फ्रिक्वेन्सी, म्हणजे कमीत कमी इतक्या फ्रिक्वेन्सी लाईट आपल्याला इन्सिडेंट करावा लागतो किंवा याच्यापेक्षा जास्त केला तरी चालते. त्याच्यानंतर वेव्हलेंथ, किती वेव्हलेंथ असली पाहिजे, लॅम्बडा नॉट ही झाली मॅक्सिमम वेव्हलेंथ, म्हणजे जी इन्सिडेंट लाईटची वेव्हलेंथ असेल ती लॅम्बडा नॉट पेक्षा कशी असली पाहिजे, लेस असली पाहिजे, तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होऊ शकतो. फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ग्रेटर असली पाहिजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा, त्याच वेळेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते. एनर्जी किती असली पाहिजे, एनर्जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू वर्क फंक्शन, म्हणजे याचाच अर्थ आपल्याला जर लाईट इन्सिडेंट करायचं असेल तर त्याची वेव्हलेंथ जी ही थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा कमी असली पाहिजे, एनर्जीची वर्क फंक्शन पेक्षा जास्त असली पाहिजे. जर फ्रिक्वेन्सीचा विचार केला तर फ्रिक्वेन्सी जी असेल इन्सिडेंट लाईटची ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. त्याच वेळेस कोणता इफेक्ट होऊ शकतो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो आता एक्सपेरिमेंटल सेटअप, सगळ्यात अगोदर इट कन्सिस्ट ऑफ, एक काय करायचे, ग्लास ट्यूब घ्यायची. It consists of, G means ग्लास ट्यूब. त्याच्यानंतर एक, जर आपल्याला रेडिएशन इन्सिडेंट करायचे असते तर काय करावं लागेल, आपल्याला एक सोर्स लागेल. सो S मीन्स मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ ए लाईट. एक आपल्याला सोर्स लागेल. सोर्स कसा घ्यायचा आहे, मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय, सोर्सचे वेगवेगळे टाइप्स पडतात, मोनोक्रोमॅटिक, डायक्रोमॅटिक, पॉलीक्रोमॅटिक. त्याच्यात आपण सध्या फक्त मोनोक्रोमॅटिक सांगतो. मोनोक्रोमॅटिक मीन्स असा सोर्स, जो सोर्स इमिट्स ए सिंगल फ्रिक्वेन्सी, एका सिंगल फ्रिक्वेन्सीचा लाईट जो सोर्स इमिट करते त्याला म्हणतो आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स. त्याच्यानंतर आपल्याला जर हिच्यामध्ये या ग्लास ट्यूब मध्ये जर रेडिएशन इन्सिडेंट करायचे असतील तर या ग्लास ट्यूबला आपल्याला काय करावं लागेल, विंडो ठेवावा लागतो. सो डब्ल्यू मीन्स विंडो, आणि विंडोचा यूज काय होतो, विंडो इज यूज टू परमिट द incident radiations inside glass tube. म्हणजे आपण जेव्हा आता या सोर्स मधून रेडिएशन इन्सिडेंट करू ते कशातून बाहेर जातील, विंडो मधून. त्याच्यानंतर काय करायचे, दोन इलेक्ट्रोड्स घ्यायचे. सो टू इलेक्ट्रोड्स, एकाला नाव द्यायचं इमिटर, दुसऱ्याला नाव द्यायचं कलेक्टर. याला इमिटर का, कारण की आपण हिच्यामधनं जेव्हा रेडिएशन इन्सिडेंट करणार ते कशावर इन्सिडेंट करणार, इमिटर प्लेटवर, आणि हिच्यातून काय जे होणार, इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे या प्लेटला नाव दिलं इमिटर, हिला नाव दिलं कलेक्टर. मीन्स टू इलेक्ट्रोड्स emitter E and collector C.
are placed inside ट्यूब जी, या ट्यूबला नाव देऊ आपण जी, ग्लास ट्यूब. 2 इलेक्ट्रॉन घेतले इमिटर ई आणि कलेक्टर सी. कलेक्टर का म्हटलेलं कारण की इथून जेव्हा इलेक्ट्रॉन्स इमिट होतील तर ते कुठे जाऊन कलेक्ट होतील, कलेक्टर कडे. त्याच्यानंतर बघा याच्या सिरीज मध्ये एक काय करायचं तर जर इलेक्ट्रॉन फ्लो झाला याचा अर्थ काय तयार होईल, इलेक्ट्रिक करंट तयार. इलेक्ट्रिक करंट जर तयार होत असेल आपल्याला जर तो डिटरमाइन करायचा असेल तर तो आपण कशाने करतो, एमीटर. इथे काय करायचं की मायक्रो एमीटर घ्यायचं. सो मायक्रो एमीटर इज यूज फॉर काय डिटरमाइन करू शकतो आपण, मेजरिंग करंट. मायक्रोमीटर कशासाठी घेतला आपण, करंट डिटरमाइन करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर एक व्होल्टमीटर लावायचं. वी मीन्स व्होल्टमीटर. सो व्होल्टमीटर फॉर मेजरिंग पोटेन्शियल. सो वीचा यूज काय झाला, काय डिटरमाइन करू शकतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स डिटरमाइन करू शकतो. त्याच्यानंतर RH means rheostat. So rheostat चा यूज काय होतो, rheostat which is used to adjust the potential difference. So जर आपल्याला सर्किट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स जर ऍडजस्ट करायचा असेल, म्हणजे सपोज आपण पोटेन्शियल डिफरन्स जर सपोज 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका लावला असेल आणि सुरुवातीला आपल्याला जर सपोज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर व्हॅरी करायचं असेल तर ते आपण कशाने करू शकतो, बाय युजिंग रिओस्टेट. त्याच्यानंतर याला आवश्यक बॅटरी प्लस पॉझिटिव्ह असे निगेटिव्ह याला म्हणजे कम्युटेटर की. सो कम्युटेटर की इज यूज टू रिव्हर्स पोलॅरिटी. म्हणजे कम्युटेटर कीचा यूज काय होते, पोलॅरिटीज रिव्हर्स. म्हणजे सपोज आपण जर सुरुवातीला जर आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं, जर आता आपल्याला जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर लागत असेल तर ते आपण बाय युजिंग कोणत्या कीने करू शकतो, कम्युटेटर की. अँड द बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस ई अँड सी. बघा एक्सपेरिमेंटल सेटअप एकदम सिंपल आहे. सगळ्यात अगोदर आपण काय कन्सिडर केले, जी मीन्स ग्लास ट्यूब घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय इन्सिडेंट करायचे तर रेडिएशन इन्सिडेंट करण्यासाठी काय करायचं, एक सोर्स. कोणता सोर्स घ्यायचा आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स. त्याच्यानंतर जर लाईट इन्सिडेंट करायची असेल ग्लास ट्यूब मध्ये तर त्या ग्लास ट्यूबला काय ठेवायचे, विंडो. सो विंडोचा यूज काय होते, विच इज यूज टू परमिट द इन्सिडेंट रेडिएशन इनसाइड द ट्यूब. जर आपण विंडो ठेवली नाही तर तिच्यामधून परमिशन असेल काय तिच्यात जाऊ शकतात का नाही, म्हणून काय करायचे, एक विंडो ठेवायची. त्याच्यानंतर काय केले, 2 इलेक्ट्रोड प्लेस केले ट्यूब मध्ये. एकाला नाव दिलं ई, दुसऱ्याला नाव दिलं सी. ई मीन्स इमिटर, सी मीन्स कलेक्टर. इमिटरचा जॉब काय करतो, इमिट द इलेक्ट्रॉन्स. आणि कलेक्टरचा जॉब काय, जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतील त्यांना काय करणे, कलेक्ट करणे. त्याच्यानंतर जर इलेक्ट्रॉन फ्लो झाले याचा अर्थ करंट तयार होईल. करंट जर तयार झाला तर तो बाय युजिंग काय कशाने मोजून आपण इथे मायक्रोमीटर कशासाठी काय कशासाठी कनेक्ट केला, इट इज यूज टू मेजरिंग द करंट. त्याच्यानंतर एक व्होल्टमीटर लावला. व्होल्टमीटरचा यूज काय होतो, पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी. RH मीन्स रिओस्टेट. रिओस्टेटचा यूज काय, पोटेन्शियल डिफरन्स ऍडजस्ट करण्यासाठी. आणि कम्युटेटर की ही अरेंजमेंट कशासाठी केली आपण, आपल्याला पोलॅरिटी जर रिव्हर्स करायची असतील, सुरुवातीला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल देऊ नंतर पॉझिटिव्ह देऊ त्यावेळेस आपण बघू ते. आणि बॅटरी कशाच्या अक्रॉस लावायची, ई आणि सी च्या. हे झालं काय, कन्स्ट्रक्शन लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर आता बघू आपण वर्किंग. वर्किंग मध्ये काय होईल आता बघा, जेव्हा यस मीन्स मोनोक्रोमॅटिक सोर्स मधून काय इमिट होतील, जेव्हा आपण इथून लाईट टाकू, लाईट इन्सिडेंट करत याचा अर्थ काय इन्सिडेंट करणार आपण, फोटॉन्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर स्टडी करायचं असेल तर लाईटला आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, पार्टिकल्स. काय कन्सिडर करावं लागते, पार्टिकल्स. आता वर्किंग मध्ये काय बघा,
when the monochromatic source emits a radiation and which is incident on a emitter plate E. मोनोक्रोमॅटिक सोर्स मधनं काय येणार आहे, लाईट म्हणजे फोटॉन्स येतील. फोटॉन्स काय कशावर इन्सिडेंट करायचे, इमिटर प्लेट ई वर ऑफ ए नोन फ्रिक्वेन्सी म्यू अँड इंटेन्सिटी. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी म्यू असेल, नोन माहित असली पाहिजे आणि त्याची इंटेन्सिटी आय इतकी असली पाहिजे. जेव्हा आपण असे रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट करू, आता मला सांगा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन कधी इमिट होतील, जेव्हा आपण ही नोन फ्रिक्वेन्सी ही कशी असेल, ग्रेटर दॅन म्यू झिरो म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी जर असेल तर हिच्यामधनं काय होतील, इलेक्ट्रॉन्स काय होतील, इमिट होतील. आणि इलेक्ट्रॉन्स इमिट झाल्याच्या नंतर हे इलेक्ट्रॉन्स कुठे जातील, कोणाकडे कलेक्ट होतील, कलेक्टर प्लेटकडे. आणि जर कलेक्टर प्लेटकडे जर कलेक्ट होत असतील, जर इलेक्ट्रॉन फ्लो झाले, याचा अर्थ काय झाला, करंट तयार झाला. करंट कशाने डिटरमाइन करू आपण, मायक्रोमीटर. हा झाला एक्सपेरिमेंट. आता जर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट जो तयार झाला तो करंट कोणता झाला आपल्या सर्किट मध्ये, फोटो इलेक्ट्रिक किंवा फोटो करंट. आणि हा फोटो करंट इन्क्रीज करायचा और डिक्रीज करायचा, म्हणजे कमी कधी होईल किंवा जास्त कधी होईल, which is depends upon the intensity of incident radiation. If the intensity of incident radiation is increases, म्हणजे आपण जर रेडिएशनची इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली तर फोटो इलेक्ट्रिक करंट काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे काय, इंटेन्सिटी आपण इन्क्रीज केली तर फोटो करंट तो सुद्धा काय होतो, इन्क्रीज होते. सो इंटेन्सिटी जर डिक्रीज केली तर फोटो करंट सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. तर असं का होतं, कारण की बघा आपण फोटॉनच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलं होतं की नंबर्स ऑफ फोटॉन्स कधी इन्क्रीज होतात, जेव्हा काय इन्क्रीज केलं, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन जर इन्क्रीज केली तर नंबर्स ऑफ फोटॉन्स काय होतील, इन्क्रीज होतील. मग जर नंबर्स ऑफ फोटॉन्स जर इन्क्रीज होत असतील तर जो करंट असेल तो सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. मीन्स फोटो इलेक्ट्रिक करंट कशावर डिपेंड आहे, इन्क्रीज होणं किंवा डिक्रीज होणं त्याच्या इंटेन्सिटी. इतकं सिंपल वर्किंग. सगळ्यात अगोदर बघा काय करतात, मोनोक्रोमॅटिक सोर्स मधनं काय करायचं, रेडिएशन इन्सिडेंट करायचे कशावर, इमिटर प्लेटवर. कोणते रेडिएशन फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल किंवा तेवढी जर असेल तर हिच्यातून इलेक्ट्रॉन्स काय होतील, इमिट्स होतील. आणि इलेक्ट्रॉन्स जर इमिट झाले तर ते कुठे जातील, कलेक्टरकडे गेले म्हणजे काय झालं, फोटो करंट. फोटो करंट कशाने डिटरमाइन करू, मायक्रोमीटर. मग फोटो करंट जर तुम्हाला वाढवायचं असेल म्हणजे फोटो करंट कशावर डिपेंड, इन्क्रीज करायचा, तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. जर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इन्क्रीज केली तर नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढतील. नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढले म्हणजे तुमचा काय वाढेल, फोटो करंट वाढेल. जर इंटेन्सिटी कमी केली तर नंबर्स ऑफ फोटॉनची संख्या इमिट होण्याची इच्छावर इन्सिडेंट, जर नंबर्स ऑफ फोटॉन्स कमी इन्सिडेंट झाले तर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा कमी इमिट होतील. आणि जर इलेक्ट्रॉन्स कमी इमिट झाले म्हणजे तुमचा फोटो करंट जो आहे तो सुद्धा कसा येईल, कमी. मग याच्यावर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले होते. सगळ्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले हे कशावर केले, या एक्सपेरिमेंट वर. सगळ्यात अगोदर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स होतं इफ द फ्रिक्वेन्सी, बघा म्यू मीन्स काय असते, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सगळ्यात अगोदरचं कॅरेक्टरिस्टिक्स असं आढळून आलं त्याला की जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी जी इन्सिडेंट लाईटची ही जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर जास्त असेल, मीन्स म्यू इज ग्रेटर दॅन म्यू नॉट, सो त्यावेळेस काय होतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल. Emission is possible if the frequency of incident radiation is less than threshold frequency. जर threshold frequency पेक्षा incident light ची frequency जर कमी असेल तर त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज नॉट पॉसिबल. सगळ्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना असं स्टडी केलं किंवा असं ऑब्झर्व झालं की जेव्हा आपण लाईटची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त दिली
तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे पॉसिबल होऊ शकते. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे पॉसिबल नसते. त्याच्यानंतर सेकंड बघा, आपण इथं काय सांगितलं की फ्रिक्वेन्सी जी आहे किंवा जर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट जर पाहिजे असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट जर जास्त पाहिजे असेल तर तो कशावर डिपेंड करतो? इंटेन्सिटी. मीन्स फोटो इलेक्ट्रिक करंट is depends on a intensity of incident radiations and does not depends on a frequency of incident radiations, and the intensity is directly proportional to photo current. बघा, सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स, फोटो करंट जो आहे म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे हे कशावर डिपेंड करते? विच इज डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी. म्हणजे इंटेन्सिटी इन्क्रीज केली तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर इफेक्ट होतो, म्हणजे इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. कशावर डिपेंड्स नसते? इन्सिडेंट लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर. तुम्ही इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी कमी करा किंवा जास्त करा त्याच्यावर तुमचा फोटो करंट डिपेंड्स नसतो. तो कशावर डिपेंड्स असते? इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जर वाढवली फोटो करंट वाढेल, इंटेन्सिटी कमी केली फोटो करंट कमी होईल. तुम्ही फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा तुमच्या फोटो इलेक्ट्रिक करंटवर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की इंटेन्सिटी जी आहे ती कशी आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोटो करंट. इफ इन्क्रीज द इंटेन्सिटी फोटो करंट वाढेल, इंटेन्सिटी डिक्रीज करा फोटो करंट सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. मग फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड्स असते? जर हिच्यामधून इलेक्ट्रॉन्स येतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, त्याला काहीतरी काय असते? कायनेटिक एनर्जी. आपण वर्क फंक्शन मध्ये बघितलं होतं. म्हणजे तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ emitted electron is depends on a frequency of incident radiations. बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन या इमिटर मधून इमिट होती त्याला काहीतरी काय असेल? कायनेटिक एनर्जी. आणि ही कायनेटिक एनर्जी जी आहे ही कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड्स असेल? तुमच्या ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी, आपण ज्या फ्रिक्वेन्सीचं लाईट तिच्यावर इन्क्रीज. जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर तुमची कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होईल? इन्क्रीज होईल. फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली तर काय होईल? ती कायनेटिक एनर्जी सुद्धा त्याची डिक्रीज होईल. म्हणजे याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर. फोटो इलेक्ट्रिक करंट कशावर डिपेंड आहे? इंटेन्सिटीवर. 4 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स. सो द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन is an instantaneous process कशी प्रोसेस आहे? इन्स्टंटेनियस. म्हणजे जर आपण तिच्यावर फोटॉन्स टाकल्याच्या नंतर असं 1-2-4 दिवसांनी इलेक्ट्रॉन्स बाहेर येते. काय जसं आपण इथं फोटॉन इन्सिडेंट करू, जर त्याची एनर्जी जर जास्त असेल वर्क फंक्शन पेक्षा ताबडतोब तिच्यातून काय होतो? इलेक्ट्रॉन्स इमिट होतो. म्हणजे इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन ही कशी प्रोसेस आहे? इन्स्टंटेनियस, त्वरित होणारी, कुठल्याही प्रकारचा टाइम तिच्यामध्ये लागत नसतो. हे झाले 4 कॅरेक्टरिस्टिक्स. हे कॅरेक्टरिस्टिक्स कशावरून स्टडी केले? एक्सपेरिमेंटल स्टेटअपवरून. त्याच्यानंतर एक आइन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन डिराइव्ह केलं, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार. त्याच्यावरून त्यानं त्या मॅथमॅटिकली हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले. हे जे स्टडी केलेले ते कशावरून केले? एक्सपेरिमेंटल सेटअप. पहिला कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहील की फोटो इलेक्ट्रिक इमिशन कधी पॉसिबल आहे? जेव्हा फ्रिक्वेन्सी कशी असेल? जास्त असेल. कशापेक्षा? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा. इमिशन कधी होणार नाही? जेव्हा फ्रिक्वेन्सी लेस असेल. कशापेक्षा? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय सांगतो की फोटो इलेक्ट्रिक करंट कशावर डिपेंड आहे? इंटेन्सिटीवर. कशावर? इंडिपेंडेंट
फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी वाढवली फोटो करंट वाढेल, इंटेन्सिटी कमी केली फोटो करंट कमी होईल. फ्रिक्वेन्सी किती वाढवा किती कमी करा कुठल्याही प्रकारचा फोटो करंटवर डिपेंड होणार नाही. पण फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड करते, त्या इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. जर कायनेटिक एनर्जी वाढवायची असेल तर फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल, आपल्याला वाढवावी लागेल. जर फ्रिक्वेन्सी वाढवली कायनेटिक एनर्जी वाढेल, फ्रिक्वेन्सी कमी केली कायनेटिक एनर्जी कमी होईल. आणि चौथं कॅरेक्टरिस्टिक्स, जे इलेक्ट्रॉन इमिटर प्लेट मध्ये इमिट होतात ते कशावर डिपेंड असतं, सॉरी प्रोसेस कशी एकदम इन्स्टंटेनियस म्हणजे त्वरित होणारी प्रोसेस. फोटॉन इन्सिडेंट केल्या केल्या काय होतं, तिच्यातून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. त्याच्यानंतर आपण आता या फोटो करंटवर कशा कशाचा किंवा कोणकोणत्या क्वांटिटीचा इफेक्ट होतो, म्हणजे आपण इंटेन्सिटी वाढवली, फ्रिक्वेन्सी वाढवली किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल वगैरे ज्या टर्म्स आहेत आपण त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्सपेरिमेंटल सेटअप आणि आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितले, एवढे लक्षात ठेवायचे. बघा आपण म्हटलं होतं की फोटो इलेक्ट्रिक करंटवर कशा कशाचा इफेक्ट होतो, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. विचारच आपल्याला फिनिश करून टाकू. बघ सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचंय इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सीचा काय इफेक्ट होतो फोटो इलेक्ट्रिक करंटवर. बघा या केस मध्ये आपल्याला काय करायचंय, फोटो करंट स्टडी करायचं कशाने, बाय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायची किंवा डिक्रीज करायची. आपल्याला या वेळेस काय करायचं, इन दिस केस इंटेन्सिटी जी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन्स हे काय करायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. आणि जेव्हा आपण सुरुवातीला काय करणार, आपल्याला माहिती आहे ट्यूब असते, त्याला आपण एक बॅटरी अटॅच केली असते, त्याला कम्प्युटर की लावली. सुरुवातीला आपण काय करणार, पॉझिटिव्ह पोटेन्शियल देणार. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स इमिट करू, आपल्याला माहिती अशी ग्लास ट्यूब असते, तिच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड्स असतात, तिच्यावर जेव्हा आपण लाईट इन्सिडेंट करतो म्हणजे फोटॉन इन्सिडेंट करतो, तिच्यातून काय येतात इलेक्ट्रॉन्स बाहेर. इकडे घेऊ आपण फोटो इलेक्ट्रिक करंट आणि इकडे घेऊ फ्रिक्वेन्सी. बघा सुरुवातीला जेव्हा आपण मिनिमम फ्रिक्वेन्सी देतो म्हणजे जेव्हा काहीतरी लाईट इन्सिडेंट करतो, इलेक्ट्रॉन्स कोणत्याही फ्रिक्वेन्सीला इमिट होतात का, इलेक्ट्रॉन्स कोणत्या फ्रिक्वेन्सीला इमिट होतात, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मीन्स बघा या केस मध्ये आपल्याला काय करायचं, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन कॉन्स्टंट ठेवायची. कोणतं पोटेन्शियल द्यायचं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. आता जसं आपण फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट करत जातो, बघा सुरुवातीला काहीतरी फ्रिक्वेन्सी देतो त्यावेळेस फोटो करंट झिरो असतो, कारण की जी फ्रिक्वेन्सी असते ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असते, कमी असते. परत आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तरी सुद्धा ती फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी, म्हणजे करंट झिरो. परत इन्क्रीज केली झिरो, इन्क्रीज केली झिरो. पण एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आता करंट काय होते, म्हणजे इलेक्ट्रॉन इमिट व्हायला सुरुवात होते. म्हणजे अशी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, बघा इथपर्यंत आपण फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट केली होती पण इथे इलेक्ट्रॉन्स इमिशन झालं काय नाही. म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन इमिशन होतं त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे अशी सर्टन फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात, त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ इफेक्ट काय होतो फ्रिक्वेन्सीचा, की कुठपर्यंत फोटो इलेक्ट्रिक इमिशन होत नाही किंवा फोटो इलेक्ट्रिक करंट मिळत नाही तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पर्यंत आपल्याला मिळत नाही. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जसं बघा आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत चालू तसं तुमचा फोटो करंट सुद्धा नंतर काय होतोय, इन्क्रीज होतोय. हा इफेक्ट कशाचा झाला, फ्रिक्वेन्सीचा. सेकंड इफेक्ट पाहायचा आपल्याला, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सांगितलं की इंटेन्सिटी जे ही कशी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोटो करंट. फोटो करंटला कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग पहिल्या केस मध्ये काय केलं होतं, आपल्याला फ्रिक्वेन्सीचा स्टडी करताना काय कॉन्स्टंट ठेवलं होतं, इंटेन्सिटी. काय इन्क्रीज करायची, या केस मध्ये आपल्याला इंटेन्सिटी. सो ऍक्सिस वर घेऊ आय इंटेन्सिटी आणि इकडे आपल्याला काय डिटरमाइन करायचं, फोटो करंट. या केस मध्ये इंटेन्सिटी इन्क्रीज करायची. मीन्स इन दिस केस द फ्रिक्वेन्सी ऑफ incident radiations is kept constant. इथं काय कॉन्स्टंट ठेवायची, पहिल्या वेळेस बघा इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली. जर इंटेन्सिटी स्टडी करायचा तर काय कॉन्स्टंट ठेवायची, फ्रिक्वेन्सी. आणि इथं सुद्धा आपल्याला कोणतं पोटेन्शियल द्यायचंय, पॉझिटिव्ह पोटेन्शियल.
आता याच्यामध्ये आपल्याला माहिती जसजशी इंटेन्सिटी वाढवतो म्हणजे काय नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढतात, नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढतील तर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढतात, म्हणजे इंटेन्सिटी इन्क्रीज केली नंबर्स ऑफ फोटॉनची संख्या वाढते, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉनची सुद्धा संख्या वाढते आणि इंटेन्सिटी जे फोटो करंटला कशी आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल। याचा अर्थ याचा जर ग्राफ जर काढला तो कसा आहे तो स्ट्रेट लाईन, कारण की इंटेन्सिटी आणि फोटो करंट एकमेकांना कसे असतात डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, म्हणजे इंटेन्सिटी वाढवते नंबर्स ऑफ फोटॉनची संख्या सुद्धा काय होतं ते वाढत जाते। आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टर्म आता आपल्याला पाहिजे की जो स्टॉपिंग पोटेन्शियल कशाला म्हणतात, व्ही नाव इकडे टाकले इमिटर हा कलेक्टर पूर्ण सेटअप करायचं फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक बॅटरी लावली। इथून आपण काय करणार याच्यावर रेडिएशन इन्सिडेंट केले तर त्याच्यावर इन्सिडेंट काय केलं आपण फोटॉन्स एनर्जी किती असते E = h। आता काय होते बघा जेव्हा फ्रिक्वेन्सी आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा लाईट जेव्हा आपण इन्सिडेंट करतो तेव्हा याच्यातून काय होतं इलेक्ट्रॉन्स इमिट होतात। जसं आपण इंटेन्सिटी वाढवतो फ्रिक्वेन्सी वाढवतो तसं नंबर्स ऑफ फोटॉन्स काय होते इन्क्रीज होती, नंबर्स ऑफ फोटॉन्स इन्क्रीज होती। इथून इमिटर मधून इमिट झाल्याच्या नंतर इकडे काय आपलं कलेक्टरचं काम काय त्याला कलेक्ट करणे, ते काय होतात नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन इकडे जातात, मग फोटो करंट वाढत जातो 1 2 3 4 इलेक्ट्रॉन जातात। पण इथून जेव्हा इकडे 1 2 3 4 इलेक्ट्रॉन जातात जसजशी इंटेन्सिटी वाढवत जातो तसतसे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील इथून वाढतील, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन वाढते तर इकडे काय होऊ लागली इलेक्ट्रॉनची गर्दी होऊ लागली। इकडे बघा जर आता इथून 1 2 इलेक्ट्रॉन जाऊ लागले पण ही सगळीचे सगळी इथं काय इलेक्ट्रॉन्स आहेत, मग इलेक्ट्रॉन जर असतील इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज, मग हे एकमेकांना काय करायला सुरुवात करतात रिपेल करायला सुरुवात करतात। इथून फक्त 1 2 3 4 इलेक्ट्रॉन जातात। जसं की एकदम सिंपल एक्झाम्पल घ्या, जेव्हा ट्रॅफिक जाम लागतो तेव्हा काय होतं खूप साऱ्या गाड्या काय होतात एकामागे उभ्या राहतात। आता एकामागे एक गाड्या उभ्या राहतात, सपोज आपण चिखलीचं एक्झाम्पल जर घेतलं तर गोपाळ टाकीजवळ जेव्हा जाम लागतो तर पूर्ण गाड्या थांबत कुठपर्यंत जात होत्या महामंडळापर्यंत। मग जेव्हा तिथून गाड्या जायला सुरुवात करतात तर सुरुवातीला फक्त 2-3 गाड्या जातात, पण इकडच्या गाड्या ज्या इकडे गर्दी काय होत चालते वाढत चालते। तसंच सेम होऊ लागलं, इथून इंटेन्सिटी वाढवते नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा वाढू लागले, पण इकडे जाणाऱ्यांची संख्या कशी आहे कमी आहे, इकडे जर त्याच्यामुळे इकडे काय होऊ लागली गर्दी होऊ लागली, हे प्रत्येक एकमेकांना काय करू लागले रिपेल करू लागले। फोटो इलेक्ट्रिक करंट मिळते पण फोटो इलेक्ट्रिक करंट जास्त मिळते काय फोटो इलेक्ट्रिक करंट कमी मिळू लागला। मग याचा अर्थ काय की हे सगळे इलेक्ट्रॉन जे इमिट होतील ते सगळेचे सगळे काय झाले पाहिजे इकडे गेले पाहिजे। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इकडून आपण जर पहिले सपोज आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल थोडंसं दिलं असेल, आता जर तुम्ही इकडे जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर वाढू लागली मीन्स इकडून पॉझिटिव्हची संख्या जर वाढवते तर इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढते, हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्सला काय करतील अट्रॅक्ट करतील, म्हणजे जितकं जास्त पोटेन्शियल देऊ तितके नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील अट्रॅक्ट होतील कुठं कलेक्टर प्लेटकडे। आणि मग नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन जर कमी म्हणजे सुरुवातीला कन्सिडर करा करंट काय असतो I = Q/T। आता इथून नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन जाऊ लागले म्हणजे Q/T। आता टाइम जसा वाढत जाईल एका सेकंदात सुरुवातीला सपोज 2 इलेक्ट्रॉन गेले काहीतरी करंट तयार झाला असेल, इथून पॉझिटिव्ह पोटेन्शियल देऊ लागले म्हणजे आता पॉझिटिव्ह दुसऱ्या एका सेकंदामध्ये 4 इलेक्ट्रॉन दिले, परत पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं एका सेकंदामध्ये 10 इलेक्ट्रॉन गेले, परत पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं एका सेकंदामध्ये सपोज 20 इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत चालू तसं तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट काय जास्त मिळू लागला। मग आता याच्यामध्ये सुद्धा परत एक अशी स्टेज येते की आपण एका पर्टिक्युलर पॉझिटिव्ह पोटेन्शियल पर्यंत पोटेन्शियल वाढवलं तर सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स करेक्ट,
मग सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन जर जमा झाले असतील तर करंट काय होतो मॅक्सिमम. आता जर इथून करंटच येऊन लागला तर तो करंट काय होणार तुमचा कॉन्स्टंट होतो. एका पर्टिक्युलर पॉझिटिव्ह पोटेन्शियल नंतर कितीही पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं तर इकडचे सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन काय होतात इथं जातात. म्हणजे ही जी कंडिशन येते ही कशाची येते लॉकडाऊनची. लॉकडाऊन झाल्यावर सर्वचे सर्व कसे होतात घरात जाते. आता कोणी राहिलं काय तुमच्या रोडवर ट्रॅफिक जाम राहिला काय. पहिले कसं होतं ट्रॅफिक होतं लॉकडाऊन लागला सगळे आपापल्या घरामध्ये जाऊन बसले. तो करंट आला तो कसा आला कॉन्स्टंट झाला. म्हणजे कॉन्स्टंट कधी झाला एका पर्टिक्युलर ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल. बघा हे पोटेन्शियल काय करू लागलं त्याला फक्त ऍक्सिलरेट करत काय करत आहे ऍक्सिलरेट मीन्स सॅच्युरेशन करंट. जिथं करंट मॅक्सिमम होतो म्हणजे सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन कोणाजवळ कलेक्ट झाले कलेक्टरकडे जेव्हा कलेक्ट होतात त्यावेळेस तुमचा जो करंट येतो तो करंट कसा असतो मॅक्सिमम. अँड दिस करंट आर कॉल्ड एज सॅच्युरेशन करंट. So saturation current means what? At which accelerating potential all the emitted electrons are collected by a collector and photoelectric current become maximum and this current are called सॅच्युरेशन करंट. बघा सॅच्युरेशन करंट कशाला म्हणायचं ऍट विच ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्स. अशा ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्सला मी सांगितलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढत वाढत जातो नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात. पण अशी एक पर्टिक्युलर स्टेज येते सपोज तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेले सपोज ते असेल 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट 2.4 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट 6 7 8 9 10 कितीही इन्क्रीज करत गेले तरी सुद्धा इथून एकही इलेक्ट्रॉन याच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे तुमचं जे सॅच्युरेशन करंट मिळाला तो कोणत्या पोटेन्शियलला मिळाला 2.2 इलेक्ट्रॉन. म्हणजे असं कोणतं ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्स आहे की ज्या पोटेन्शियलला ऑल इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्ट झाले तर ते किती झालं तुमचं 2.2 इलेक्ट्रॉन. 2.2 इलेक्ट्रॉन म्हटला जेवढेही इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले असतात ते कुठं कलेक्ट होतात कलेक्टरकडे. मग तेव्हा टोटल इलेक्ट्रॉन जमा झाले याचा अर्थ करंट जो असेल तो कसा असेल मॅक्सिमम असेल. आणि जेव्हा तो करंट मॅक्सिमम असतो त्या करंटला कोणता करंट म्हणायचं सॅच्युरेशन करंट. म्हणजे या 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्टला जो करंट येईल तो कसा आहे तुमचा कॉन्स्टंट. इकडे जेव्हा तुम्ही 1.1 1.2 इलेक्ट्रॉन मध्ये दिसाल तसा तुमचा करंट सपोज 3 एंपियर 4 एंपियर 5 एंपियर 6 एंपियर किंवा मायक्रो एंपियर मध्ये जाईल. पण जेव्हा तुम्ही 2.2 इलेक्ट्रॉन मध्ये सपोज तुमचा करंट असेल 10 मायक्रो एंपियर याच्यानंतर तुम्ही 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलं तरी सुद्धा तुम्हाला कोणता किती मिळेल 10. 2.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट द्या तरी सुद्धा कोणता मिळेल 10. 3.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट द्या तरी किती मिळेल 10. सपोज 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिला तरी सुद्धा किती मिळेल तुम्हाला 10. म्हणजे जो करंट आहे हा 2.2 नंतर कितीही पोटेन्शियल वाढवलं तरी सुद्धा करंट कसा मिळेल तुम्हाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंट का मिळते कारण की सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन्स कुठे गेले आपले कलेक्टरकडे जमा झाले. सो त्या करंटला कोणता करंट म्हणायचं सॅच्युरेशन करंट. डेफिनेशन लक्षात राहील ऍट विच ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्स ऑल इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कलेक्टेड बाय अ कलेक्टर अँड फोटोइलेक्ट्रिक करंट काय जिथं मॅक्सिमम होतो त्या टर्मला काय म्हणायचं सॅच्युरेशन करंट. आता बघा कोणतं पोटेन्शियल दिलं होतं कोणतं इन्क्रीज करतो आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल. पॉझिटिव्ह पोटेन्शियल देत होतो जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण दिलं तसं काय झालं इलेक्ट्रॉन्स कोणाकडे कलेक्ट झाले कलेक्टर. आता मला सांगा आपण या एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये एक अशी ऍडजस्टमेंट केली की तिथं काहीतरी एक लावलेलं कम्युटेटर की. कम्युटेटर कीचा यूज काय सांगितलं होतं मी तुम्हाला कम्युटेटर की विच इज यूज टू रिव्हर्स द पोलॅरिटीज. तो काय करतो पोलॅरिटीज रिव्हर्स करतो. म्हणजे पहिले जर आपण इकडून पॉझिटिव्ह दिलं होतं आता मला काय करायचंय आपल्या सर्किटला कोणतं पोटेन्शियल द्यायचं निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. मग निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं तर बाय युजिंग कम्युटेटर की आता पोलॅरिटीज काय करायच्या रिव्हर्स करायच्या.
पहिले पॉझिटिव्ह पोटेन्शियल देत होतो, आता काय केलं मी निगेटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे इकडून निगेटिव्ह इकडून पॉझिटिव्ह. आता जसं बघा इकडून निगेटिव्ह देते, आता निगेटिव्ह देऊ लागलो काय होईल, जसं मी निगेटिव्ह पोटेन्शियल देईल तसतसे इलेक्ट्रॉन्स ते आता याला अट्रॅक्ट करतील की रिपेल करतील, या येणाऱ्या इलेक्ट्रॉनला ते काय करतील, रिपेल करतील. मग जसं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवतो तसतसे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन इकडे जातील काय, सुरुवातीला जातील बघा. निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं सुरुवातीला कमी निगेटिव्ह पोटेन्शियल असेल, सपोज पहिले तुम्ही दिलं -1.1 इलेक्ट्रॉन, नंतर तुम्ही वाढवत जसं. पण जेव्हा आपण याच्यावर इंटेन्सिटी किंवा हाय फ्रिक्वेन्सीचा लाईट टाकतो, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त असेल. आपण जरी म्हटलं इकडून निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं, मग इकडे इलेक्ट्रॉन जाणार नाही, सुरुवातीला करंट थोडा थोडा मिळत जाईल. का, कारण की ज्यांची कायनेटिक मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ज्यांची, ते काय करतील, खूप साऱ्या स्पीडनं याला काय करतील, अपोज करतील आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. पण जसं आपण निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत जाऊ तसं किती कायनेटिक एनर्जीचे इलेक्ट्रॉन आला तो त्याला काय करेल, रिपेल करतो. मग अशी एक कंडिशन येऊन जाईल की असं एक कोणतंतरी निगेटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन इकडे आले होते, असं निगेटिव्ह पोटेन्शियल येऊन जाईल की त्या निगेटिव्ह पोटेन्शियल इकडे एकही इलेक्ट्रॉन येणार. मग इकडे जर एकही इलेक्ट्रॉन आला नाही, याचा अर्थ तुमचे फोटो इलेक्ट्रॉन्स येणं काय झालं, स्टॉप झालं. फोटो इलेक्ट्रॉन येणं स्टॉप झालं, याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक करंट काय झाला, तुमचा स्टॉप झाला, किंवा फोटो इलेक्ट्रिक करंट काय झाला, झिरो. कोणता पोटेन्शियल देऊ लागले, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, निगेटिव्ह पोटेन्शियल. असं कमीत कमी पोटेन्शियल की ज्या पोटेन्शियलला फोटो करंट काय होऊन जातो, स्टॉप होते. सो दिस पोटेन्शियल आर कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. कशाने इंडिकेट करतो, V0. बघा कोणतं पोटेन्शियल दिलं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, निगेटिव्ह. जास्तीत जास्त की कमीत कमी, असं कमीत कमी मीन्स द मिनिमम. कोणतं पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल, the minimum negative potential at which photoelectric current is stopped or zero. This potential is called stopping potential. बघा स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय, निगेटिव्ह पोटेन्शियल देत गेलो, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्जेस जमा झाले, निगेटिव्ह चार्जेसने काय केलं, इलेक्ट्रॉनला रिपेल केलं. इलेक्ट्रॉनला रिपेल केलं म्हणजे सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन इकडे जाणं थांबून गेले. थांबून गेल्याच्या नंतर करंट किती झाला तुमचा, मग इलेक्ट्रॉनच गेले, याचा अर्थ करंट काय होऊन गेला, स्टॉप होऊन गेला. त्या पोटेन्शियलला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. पण कोणतं पोटेन्शियल, निगेटिव्ह. द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल ॲट विच फोटो करंट इज स्टॉप ऑर झिरो, दिस पोटेन्शियल आर कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि स्टॉपिंग पोटेन्शियल जे बघा, जसं आपण निगेटिव्ह पोटेन्शियल देत गेलो, पण इथून कोणत्या कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू E into V0, स्टॉपिंग पोटेन्शियल. सो कायनेटिक एनर्जी किती येईल तुमची इलेक्ट्रॉनची, 1/2 mv2 E into V0. किंवा याच्यावरून जर तुम्हाला V0 ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर V0 इज इक्वल्स टू काय आपला फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम डिवाइडेड बाय E. हा तुमचा स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला. ग्राफ जर काढायचं झालं बघा, इकडे घेऊ फोटो करंट IP, इकडे घेऊ स्टॉपिंग पोटेन्शियल V0. आता स्टॉपिंग पोटेन्शियल इकडचं जे असेल हे असेल तुमचं पॉझिटिव्ह, इकडचं असेल निगेटिव्ह. आता आपल्याला जसं आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल देत होतो सुरुवातीला, तसं काय व्हायचं, इलेक्ट्रॉन जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल देत होतो, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय व्हायचे, वाढायचे. इकडे येत होते नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन येत होते, म्हणजे फोटो करंट वाढत होता. एका पर्टिक्युलर स्टेजला काय होऊन गेलं तर सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी जमा झाले, तेव्हा तो करंट होता तो कसा आला होता, आपल्याला कॉन्स्टंट आला होता. आणि या करंटला काय म्हटलं होतं आपण, कोणता करंट म्हटलं होतं, सॅच्युरेशन करंट. म्हणजे जिथून करंट कॉन्स्टंट येतो त्या टर्मला म्हणायचं सॅच्युरेशन करंट. कोणता करंट, सॅच्युरेशन करंट. नंतर आपण याच एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं की पोलॅरिटीज रिव्हर्स केल्या. पोलॅरिटी रिव्हर्स केली म्हणजे इकडून निगेटिव्ह दिलं, निगेटिव्ह दिलं म्हणजे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करणं सुरुवात केली त्यानं, जेवढे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन म्हणजे सर्वचे सर्व याला काय करायला सुरुवात केली तर रिपेल केली. रिपेल जर करत असेल म्हणजे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन जाण्याची संख्या काय झाली कमी झाली. मग नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टरकडे जर कमी होत असतील तर करंट डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल. नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन जर कमी झाले याचा अर्थ तुमचा करंट काय होतो तो डिक्रीज होतो आणि काय होतो तो झिरो स्टॉप होतो किंवा झिरो. या पोटेन्शियलला कोणतं पोटेन्शियल म्हटलं आपण बघा V0. इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेलो करंट काय मिळालं आपल्याला झिरो मिळालं. झालं सॅच्युरेशन. ज्या ठिकाणी करंट झिरो होतो त्याला काय म्हणतो आपण स्टॉपिंग पोटेन्शियल. आता जर आपण इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन जर वाढवत गेलो जर सपोज I1 आता इंटेन्सिटी जर वाढवली आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर त्या मटेरियल साठी तेवढीच जर ठेवली तर तुमचा फोटो करंट इन्क्रीज होतो परत कॉन्स्टंट होईल हे झालं तुमचा I2 साठी. बट इन दिस केस स्टॉपिंग पोटेन्शियल इज सेम. म्हणजे इंटेन्सिटी वाढवली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर त्या मटेरियलची तेवढीच असेल तर तुमचं जे स्टॉपिंग पोटेन्शियल असेल म्हणजे फोटोइलेक्ट्रिक करंट जो झिरो होईल तो स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होईल का तेवढंच. परत इंटेन्सिटी इन्क्रीज केली तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तेवढीच फोटो करंट सुरुवातीला वाढेल नंतर तो कॉन्स्टंट होईल. जर जसं निगेटिव्ह पोटेन्शियल देऊ तसं तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल परत बघा असेल. म्हणजे इंटेन्सिटीच्या व्हॅल्यू तुमच्या जास्त झाल्या. इंटेन्सिटी I1 इज लेस दॅन I2 इज लेस दॅन I3. इंटेन्सिटी इन्क्रीज करू लागले पण स्टॉपिंग पोटेन्शियल वर काही इफेक्ट झाला काय स्टॉपिंग पोटेन्शियल इज सेम. पण त्यावेळेस काय करायची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय करायची कॉन्स्टंट ठेवायची. अजून जर आपण आता काय केलं इथं काय कॉन्स्टंट ठेवलं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली. आता सेकंड एक्सपेरिमेंट जर आपण केला की इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवायची. इंटेन्सिटी काय करायची कॉन्स्टंट ठेवायची पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय करायची चेंज करायची. म्हणजे V0 चेंज जर केला तर त्यावेळेस तुमचा ग्राफ असा इंटेन्सिटी काय आपली कॉन्स्टंट त्यावेळेस तुमचं जे असेल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी μ1 μ1 μ2 μ3 घेतली आपण तर स्टॉपिंग पोटेन्शियल सपोज V0 V0 V0. पहिल्या केस मध्ये काय झालं बघा इंटेन्सिटी तुम्ही व्हॅरी केली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट होती. त्या केस मध्ये तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज झालं काय कोणत्या इंटेन्सिटीचा लाईट असो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर सारखी असेल तर तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू सुद्धा कशी असते सेम असते. त्याच्यानंतर इथे बघा काय कॉन्स्टंट ठेवली इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज कॉन्स्टंट बट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आपण काय केली चेंज केली. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर चेंज करत असू and intensity of incident radiation is kept constant in this case the values of stopping potential is different for the different threshold frequency. म्हणजे याचा अर्थ काय की स्टॉपिंग पोटेन्शियलचे जे व्हॅल्यू असतील त्या डिफरंट मटेरियल साठी कशा असतील वेगवेगळे. कारण की आपण जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर चेंज करत याचा अर्थ प्रत्येक जे मेटल असेल ते कसं असेल आपलं वेगळं असेल. म्हणजे त्यावेळेस आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू काय असतात वेगवेगळ्या मिळतात. एवढं बघायचं. सॅच्युरेशन करंट लक्षात राहील की जसं ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल की त्यावेळेस सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स करतात कलेक्ट होतात आणि करंट कसा मिळतो आपल्याला मॅक्सिमम मिळते त्याला सॅच्युरेशन करंट. स्टॉपिंग पोटेन्शियल कशाला म्हणतात की असं मिनिमम कोणतं पोटेन्शियल पण निगेटिव्ह पोटेन्शियल की त्यावेळेस तुमचा फोटो करंट काय होतो स्टॉप होतो किंवा तो काय होऊन जातो झिरो होतो. त्या पोटेन्शियलला स्टॉपिंग पोटेन्शियल कशाने इंडिकेट करतात V0 आणि त्याचं इक्वेशन इथे कायनेटिक एनर्जी ऑफ इमिडिएट इलेक्ट्रॉन कशाच्या बरोबर येतं स्टॉपिंग पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी 1/2 mv2 इज इक्वल्स टू E V0 किंवा V0 जर काढायचं असेल तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम डिवाइडेड बाय E. नंतर आपण एक्सपेरिमेंट केला की इंटेन्सिटी व्हॅरी केली पहिले I1 दिली I2 दिली I3 दिली पण त्यावेळेस थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सेम ठेवली. अशा वेळेस तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल जे असेल काय मिळतं कॉन्स्टंट मिळतं. त्याच्यानंतर आपण परत एक्सपेरिमेंट केला की या केस मध्ये आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी चेंज केली इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज केली तर स्टॉपिंग पोटेन्शियल हे प्रत्येक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला आपल्याला